सिम्पल, इंग्लिश ऑल्सो व्हेरी सिम्पल, बट आय कांट. कार्तिक देवाची मूर्ती आणि वरती मंदिर आहे तिथे. मॅनेजर आला होता, साला चेन घोसत होते, चेन गल्ल्या ना. मॅनेजर आला होता, मग चेकआउट करून घेतला, पैसे घेतला, डिपॉझिट 50 रिंगीट दिलेला होता. लॉकरमधल्या बॅग घेतली. तर आता भाई आहे जो पाकिस्तानचा, ख्रिश्चन आहे म्हणजे तो, तर त्याला जायचं आहे, त्याला जेवायचं आहे. मला बॅग पॅक करायचं होते, पण परत काय जाऊन द्यायचं बाहेर. त्या एवढा माझ्या जोडीला फिरला आहे, फोटो व्हिडिओ काढले, पूल बिलवरती आला आहे. नाही एकटाच आहे आता, बाकी अख्खी नुसती ती वेगळीच काय देशात मोरोक्को देशाची पोरा जास्त आहेत, पोरी पण आहेत. मी विचार केला जाऊन द्यायच्या ॲक्च्युली नाही, याच्यावर एकदा जाऊन येतो, जेवून बिवून करून येतो, बघू काय असा एक्सपिरियन्स राहते त्या जोडीला. तर आम्ही ना एक बजेट फ्रेंडली रेस्टॉरंटमध्ये आलो. रेस्टॉरंट नाही बोलतो ना, असं स्ट्रीट फूडसारखं आहे. तर आम्ही बिर्याणी सांगितली त्याच्याकडे. मी तर एकदम खाल्लेलं, मी जरा जास्ती पॅक झालं मला. मी सकाळच्या नाश्त्यासाठी पण आणले. तर त्याला काय इन्क्वायरी करायची ते चिकन बिर्याणीच त्याला पाहिजे. तो पण वाटतं बीफ वगैरे खात नाही, कारण की तो ख्रिश्चन आहे. मला वाटलं भेंचे तो मुसलमान आहे, पाकिस्तानचा आहे पण ख्रिश्चन आहे. बघू आता काय आहे काय नाही, स्ट्रीट दाखवतो. त्याच त्या मी जसा दुपारी केला होता त्याला स्टोरी सांगलेली, तर तो पण बोलत होता मे बी वैसेही देखता आहे. आता त्यांनी पण काय केलं माहिती आहे, तो कुक आहे ना, तो आहे पाकिस्तानचा. मग दोस्ती करायला गेले ते माझं ऐकून मी त्याला सांगलं ना दुपारी माझ्यावर असं असं झाला म्हणून, मला एकदम स्वस्त्याने जास्त भेटलं. तो पण बोलायला गेलं का जरा क्वांटिटी जास्त दे म्हणून, असं ना तसं. तर बघू आता काय होतं काय नाही, त्याला भेटतं का नाही भेटतं. आला का बघू दमदार. तो पण पकडायला गेला. आपल्यासारखं कोणाला जमणार नाही. आपल्याकडं कसं वेटरकडं काय असतं, पेन आणि वही असतं, चोपडी असतं बारकीची. पण इकडं वेटरकडं काय असतं माहिती आहे का, टॅब असतं. असं टॅबमध्ये ते ना सगळं असं नोट डाऊन करतात आणि मग बिल ऑर्डर वगैरे घेतात ना, मग ते आपल्या ह्याच्यावरती आहेत. नाही स्ट्रीट आहे, म्हणजे आपल्याकडे कसं स्ट्रीट फूड असतं तसं स्ट्रीट फूड आहे. म्हणजे किती ॲडव्हान्स आहे इकडे सगळं असं. आणि यो वेटर आहे का, कपडे बिपडे पण असतात तो एकदा, आज मी घालून नाही आलो म्हणून. हे बाई ही स्ट्रीट आहे, यो हॉटेल नाही, ही स्ट्रीट आहे, स्ट्रीट लाईन आहे. तर आमचा ना ओव्हरऑल बिल झाला 20 रिंगेटचा. मग आम्ही तो डिवाईड केला 15 रिंगेटमध्ये. तर आम्ही ना कबाब मागवले होते, त्याच्याबरोबर ते नान होता, एक डोसा मागवला होता आणि एक कोक घेतला होता. तर आम्ही ते सगळं अर्धा केला आणि 10 रिंगेटमध्ये झाला, म्हणजे 200 रुपयामध्ये झाला आमचा. तर एक टायमाचं आमचं जेवण झालं एकदम स्वस्तामध्ये या टायमाला. तर तो बोलत होता की आपण जर पहिलेपासून केलं असतं तर आपलं जास्ती वाजलं असतं. मी म्हटलं मला एकच दिवस झाले, मला जास्ती दिवस काय झालेले नाही, म्हणून आमचं स्वस्तात झालं. आता पटकन जातो, 12 वाजलं रात्रीचं घरी. तिथं जाऊन मला बॅग पण पॅक करायची, बॅग पॅक नाही केली. आणि सकाळचे 7 वाजता उठून 8:30ची बस काही पण करून पकडायची आहे. जर भेटली नाही तर बघू काय होतं काय नाही. तर आता रूमवर जाऊन ना डायरेक्ट बॅग पॅक करून घेता ना, तुम्हाला डायरेक्ट सकाळच्या मॉर्निंगला भेटतं. बॅग पॅक करून डायरेक्ट TBSला, तिथं मोठा बस टर्मिनल आहे. जरा वरती जाऊन चेक पण करायचं आहे, कारण की जो मॅनेजर आला तर त्याने जरा वेगळी इन्फॉर्मेशन दिली, त्याच्यामुळे मी कन्फ्यूज झालो एकदम. बघतो आता जरा काय होतं काय नाही.
मॉर्निंग 6:55 ट्रेन. मला आज सकाळची 7:15ची ट्रेन पकडायची आहे TBSसाठीची. म्हणून जरा घाईत चाललं. मी कपडे पण नाही केले, मी फक्त ब्रश केला, नाश्ता नाही केला, काय नाही केला. कारण की ट्रेन मिस झाली ना, नंतरची ट्रेन डायरेक्ट 7:30ला आहे. मग ती ट्रेन जरा लेट पोचवतं आणि ही ट्रेन जरा लवकर पोचवेल. एवढी हेवी बॅग घेऊन एवढा चालायचं ना, खाऊ काम नाही, जाय काटाला आले. बस आपल्याला पेनांगला जायचं आहे. मग पेनांगला जायला बस घ्यायलाच लागेल. फटाफट सगळं काल रात्री भरून ठेवलं. आता ना ट्रेनचा काही लोचा होत नाही माझ्याकडनं. आत्तापर्यंत KL सेंट्रलला येऊन ना चेंज करायची होती. मी फक्त माझ्याकडनं चुकी काय आली, मी चुकून लवकरवाली ट्रेन घेतली. कारण की तो बसलेला होता, तो मला काय बोलला, दिस इज लास्ट ट्रेन देन 1 hour. म्हणून मी पटकन पकडली. यायचा भुसरा. आता इथं 6 नंबरला थांबावं लागेल BTSसाठी. चला बघू काय होतं, काय प्रॉब्लेम नाही, डबल चेंज करू. कम येते. हॅलो, दिस इज आवर ट्रेन. We can sit there? Yeah. Oh, thank you for helping me. I tell you when this train stop to Bandara Singapore, I tell you. Yeah. नेक्स्ट स्टेशन आहे मिड बाली. मला वाटलं मिठपारा बोलतो काय, मिठ व्हॅली. मला वाटलं मिठपारा. त्याला मी त्या 2 वेळेला ऐकला ते. तर मी ना माझ्या मित्राला परत भेटलो होस्टेलला. तो मला काल पण भेटलेला. Okay, this bus super nice to Batu this morning 8:30 ya. 8:30 या. पासपोर्ट वेट मी. Where is my? This is my passport, man. You can also showing yourself. Because this is first time I am buying a ticket. It's good. Cash. Because 55? 47. It's costly. Yeah. 10. I have 5. No, okay. I can. You want water? No, thank you. I will go to 7-Eleven. Okay. This is yours? No, it's just a Okay, the same bus and same place eh. Okay, Yeah. number 7 and downstairs. Thank you. Yeah. Thank you for orange Yes. side by side ticket. Okay. So I am very happy right now. Yeah. तर नाही तर 7-Elevenमध्ये आलं तर काहीतरी त्याला घ्यायचं आहे खायला. माझ्याकडे तर द्राक्ष आणि केली आहेत ना, ब्रेड पण आहे, पीनट बटर आहे, माझ्याकडे भरपूर आहे. मग मला ना चॉकलेट घ्यायचं आहे कारण की फ्लाईटमध्ये मला लय प्रॉब्लेम होतो खाया पियाचा. सोलो येण्याचा फायदा नाही होत असतं. आपले बरोबर जाम जण येतात अशी भेटतात. आता त्याला माझी लँग्वेज येत नाही, मला त्याची लँग्वेज येत नाही, बट आम्ही करतो कसं तरी एकदम. आता आम्हाला प्लॅटफॉर्म नंबर 7ला जायचं आहे.
बघूया आता किती काय टाइम लागते. तर ही आहे आमची बस. बघा लागेल सीट नंबर एकदम असते त्याच्यावर बसायला लागतात. तर माझी काय झोप झालेली नाही म्हणून मी थोडासा झोपतोय. तो बोलला मी पण झोपतो. पहिले झोपून घेतो नंतर बघू जे होईल ते होईल. थोडेसे व्ह्यू वगैरे टाकेन बट बस एक नंबर आहे ना एकदम सीट वगैरे बघा पूर्ण असं रिक्लायनर सीट्स होतात पूर्ण एकदम म्हणून काय टेन्शन नाही. तर माझ्या चेहऱ्यावर दिसत माझी झोप काय झाली डोळ्यावर दिसत होतं तर मी झोपतो जरा. तर मी मॉर्निंगला ब्रेकफास्ट नव्हता केला काय केलं नव्हतं तुम्हाला माहिती आहे. तर मी ना काल रात्री द्राक्ष आणि केळी मी घेतली होती डबल पण मी केळी ते मित्रासाठी ठेवली. तो होता तो मी 2 रिंगेटमध्ये घेतली होती काहीतरी असं आहे ते मला आता नीट आठवत नाही. तर हे सगळं घेतलं होतं ना घेऊन आलो तर मॉर्निंगला काय खायला भेटेल नाही भेटेल म्हणून मग आत्तासाठीच घेऊन आलेलो. तर इथं पाठीमागं एक गाडी बसली दिसली आता दिसतं का नाही माहीत नाही. तिला मी फक्त ऑफर केलं मॅम यू वॉन्ट इट ग्रेप्स. तिने एकच पीस घेतला त्याने आला टेक इट मोर हिशोब जे भारीवाली होती ना तीच उचलून घेतली त्याने. काय तर ती बरं आता ऑफर करेल ना म्हणा का ब्रदर हे असं है यू वॉन्ट चिप्स वगैरे काय असं ऑर्डर करेल मग ना की या बी खाते का आईला असं झालं मग आपल्या द्राक्षाचे पैसे वसूल करतो. यायला एक तर माझ्याकडे आऊस होता मी याला आऊस घे मी हिशोब भारीतला जमकून घेतला म्हणजे असं नाही बोलायला पाहिजे माझी चुकी मी विचारत नव्हतं कळलं पण थोडा घातल्याबद्दल. तर नाश्ता वगैरे मी केला आता जरा मस्त हेल्दी नाश्ता झाला. द्राक्ष एवढी खाल्ली एक केळा खाला एक केळा ठेवले मग नंतर जेव्हा बस थांबल ना पुढे स्टॉपला कुठं मग तिथं थोडासा खाऊन घेईल. तो बर्बा आहे तो झोपला जरा तो म्हणते मी रातचे झोपलो नाही मग मी पण जरासं झोपून घेतो. 12 वाजता उठतो कारण की 2 वाजता आम्ही पोचू ना कारण की ट्रॅफिक जास्त आहे म्हणून. यायला फ्लाईट असते तर याच्यापेक्षा लवकर पोचलं असतं मग एमतेम तेवढ्यालाच झालं असं. फ्लाईट 1000 रुपयाला बरं होती म्हणजे 50 रिंगेट जायला 15 रिंगेट ना ते 5 रिंगेट ओव्हरऑल 20 रिंगेट म्हणजे तरी पण माझी 70 वर गेली असती फ्लाईट आणि तिथल्या फ्लाईट लांब पण आहे म्हणून मग यो ठीक होता यो बसचा. अरे त्याने घेतले म्हणून नाही तर मला 40 रिंगेट लावून बस होती. आता याची बस महाग होती मग काय करतो घेतली ती. बघू आता काय होतं काय नाही पण मजा येते ट्रॅव्हल करायला. बस भारी अख्खी एशी यायला एवढी थंडी लागतं ना. मी इथं चड्डी घातली पण अशी फुल हाताचा टी शर्ट आहे. बघून पुढं जर्नीमध्ये काय होतं काय नाही मजा किती येतं काय नाही ते बघू आता पुढचं पुढं. थोडंसं उतरलो होतं इकडे वॉशरूमसाठी. इथे बस स्टॉप आहे इथं थांबलो होतो जरा आणि ते भावाला पण वॉशरूमला जायचा होता मला पण वॉशरूमला जायचा होता. तर आम्ही जरा आलो बघा ना केवढा मोठा बस टर्मिनल आहे जाम मोठा बस टर्मिनल आहे. मग इथं जरा वेट करायला सांगितलं त्याने सांगितलं का बस जवळ येऊ नका मी तुम्हाला घ्यायला येतो. फेरी घ्यायची लेट गो फेरी. आता जाऊन आम्हाला फेरी बोट फेरी बघायची आहे ते साईडला जायला किती मध्ये पडतं काय आहे ते बघू. आता तिकडे गेलो पहिले बॅग बिग सेटअप करू थोडासा बॅग बिग सेटअप करू थोडासा आणि निघू. मग थोडा आवाजाचा प्रॉब्लेम होता सर बसच्या ह्याच्यात. मी तर एकदम कालच दिसते. Very hot. Very hot. Very hot. My God. I was freezing in the bus. या तर ना आम्ही इथं आलो
हां वन वे टू वे ना. तर आम्ही इथं आलो तिकीट काढायला तर आम्हाला ना थोडा प्रॉब्लेम झाला वरती फिरता एवढा एक ते आहे. तर माझ्याकडे काय कार्ड आहे नाही का बुकिंग करायला. तर त्याला मी सांगला का इथं ऑनलाईनच आहे. तो काय सांगता करता का ऑनलाईनच लागेल. मग तो सांगतो मी तिकीट काढतो तुझा मला कॅश दे. मग मी तसं केलं आहे पण तो तिकीट काढते माझ्यासाठी. आम्ही जाऊ बघू आता कसं काय आहे. चार्जिंग जाम कमी आहे म्हणून जास्त व्हिडिओ नाही काढत आहे मी. 45% आहे. तिथे गेला मला हॉस्टेल पण कसं आहे. आता दुपारचं 2:19 झालं. तर आता आम्ही इथं पोचलो आहोत. आता आम्हाला हॉस्टेलमध्ये जायचं आहे. त्याचा हॉटेल आहे माझं हॉस्टेल आहे. आमचं एकदम जवळपासच आहे म्हणजे 200 मीटरवरतीच आहे. त्याचा ना माझा मग त्याच्याकडे सिम कार्ड आहे माझा. मग का मला त्याला सांगला पहिले माझ्या हॉस्टेलजवळ जाऊ मग आपण तू तुझ्या हॉस्टेलकडे जा. मग रात्रीचे आपण भेटू डायरेक्ट. बरं माझ्या हॉस्टेलजवळ आहे तू डबल